हाय, हॅलो, नमस्कार. परत एकदा काहीतरी यूट्यूबला टाकतो आहे. ॲक्च्युअल मला कळत नाही आहे म्हणजे काय टाकावं कॉन्टेंट. कारण इश्यू असं झालं आहे की माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर झाले आहेत, पण वॉच आवर्स होत नाही आणि मला कोणी गाईड करणारं पण नाही आहे. आणि आत्ता मी लाईव्ह हे शूट करतो आहे बिकॉज एक सिरियल सुरू आहे माझी नवीन सन मराठीवरती. मी संसार माझा रेखिते आणि त्यातला हा माझा लुक आहे. साहिल जाधव नावाचं एक कॅरेक्टर मी प्ले करतो आहे, प्रयत्न करतो आहे. यश पण येत आहेत त्याला देवाच्या दयेने आणि डायरेक्टर सरांना पण ते खूप आवडतं आहे की मी जे प्ले करतो आहे. सोबतच माझी अजून एक सिरियल होती दामिनी 2.0, आत्ताच वाइंडअप झालं म्हणजे ऑफ एअर झालं आहे माझं तो ट्रॅक. आणि ती पण सिरियल बघा, माझं इंस्टाग्रामवरती काम पहा. साई दत्तबाली _ माझं पेज आहे, सो त्याला भरभरून प्रेम द्या. आणि हा जो लुक आहे तो थँक्स टू माय मेकअप दादा आणि हेअर टीम, कारण त्यांच्यामुळे इतकं मी सुंदर दिसतो आहे. कॉस्ट्यूम टीम असेल, हेअर टीम असेल, कारण हे सगळं डिझाईन ते करतात. ऑल्सो एक स्पेशल थँक्स मम्मीसाठी की इतकं चांगलं सपोर्ट करते मम्मी. आणि आता ब्रेक पण होईल आणि भरपूर असं आहे म्हणजे थँक्यू बोलण्यासाठी मम्मीसाठी. सपोर्ट भरपूर आहे मम्मीचा, विदाऊट सपोर्ट आय एम अ बिग झिरो इन माय लाईफ. सो थँक्यू मम्मी. ॲक्च्युअली मम्मी नाही, संतूर मम्मी, संतूरच म्हणतो मी तिला घरी पण. आमचं खूप सुंदर बॉन्ड आहे. कधी कधी आमचं बॉन्ड असं होतं की बापरे काय बोलायलाच नको, पण ठीक आहे. आणि एक गोष्ट सांगतो, मी बाय पॅशन ॲक्टर आहे, पण माझं प्रोफेशन पण ॲक्टिंगमध्येच असलं तरी मी सोशल मीडिया मॅनेजरसुद्धा आहे. सो इन केस आता तुम्हाला प्रश्न पण असेल की हा सोशल मीडिया मॅनेजर आहे, याला मॉनिटायझेशन माहीत नाही, वॉच आवर्स वगैरे. मला कल्पना आहे, पण आता मी ज्या वेमध्ये स्टक झालो ना ते आय डोंट नो हाऊ टू वर्क ऑन इट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इंस्टाग्रामला जस्ट मी आता नुकतेच 10K फॉलोअर्स कंप्लीट केलेत. सो इट इज अ बिग अचिव्हमेंट फॉर मी. कारण बरेचसे लोक मला म्हणत होते की बाबा रील्स चालू कर, फॉलोअर्स वाढव, पण मला तो टॅग नको आहे की बाबा येता जाता उठसूट लोक रस्त्याने म्हणतात की बाबा रील स्टार झाला आहे, तो टिकटॉकर चालला आहे. सो तसं नको आहे. पण मी हे नाही म्हणत की ते वाईट आहे, की तो टॅग वाईट आहे किंवा असते, मेहनत असते, प्रत्येकाची असते. पण 4 लोक तुम्हाला ओळखतात त्यापेक्षा टी व्हीवरती येऊन तुम्हाला अख्खा महाराष्ट्र जेव्हा बघतो ना, ते मला हवं आहे लाईफमध्ये. सो त्याच्यासाठी कुठेतरी धडपड सुरू आहे. एक काळ माझ्याकडे असा पण होता की ज्यात 6 ते 7 महिने मला काहीच काम नव्हतं, टोटली काहीच काम नव्हतं. आणि ते खूप टफ गेलेला तो फ्रेज माझ्यासाठी. सो घरून मला तेव्हा खूप सपोर्ट केलेला मम्मीने की बाबा तू कर. आणि त्या प्रयत्नांचं यश आहे की आज अक्षरशः सन मराठीचं जे चॅनल आहे, चॅनलला माझं प्रोफाईल इतकं आवडलं की मला एक काम भेटलं की एकावरून दुसऱ्या कामावरती शिफ्ट झालं. टचवूड म्हणजे की नजर नको लागायला, श्री स्वामी समर्थ महाराज मागे आहेत माझ्या. असेच लाईफमध्ये इतके छान छान लोक भेटत आहेत, नवीन एक्सपिरियन्स येतो आहे आणि अजून काहीतरी मोठं येणार आहे माझं छान नक्कीच. कारण मी खूप प्रयत्न करतो आहे त्या गोष्टीसाठी. ॲक्च्युअली हे काय आहे, कुठे काय, म्हणजे कोणी मला विचारू नका प्लीज. पण माझं इंटेन्शन इतकंच आहे की मेहनत करा, म्हणजे मी स्वतः पण करतो आहे. आणि राहिला प्रश्न, मी आत्ता 10K म्हटलं माझं फॉलोअर्स, सो जाऊन मला फॉलो करा, प्रेम द्या, या कॅरेक्टरला प्रेम द्या, साहिल जाधव, जे मी करतो आहे. ऑफकोर्स माझं दामिनी 2.0 म्हणजे फार जुनी होती, अधिकारी दिवस म्हणजे कांचन अधिकारी मॅमची ही सिरियल आहे. आणि त्याला एक दूरदर्शन DD वाहिनी जी होती त्याच्यावरती भरपूर प्रेम कॅरेक्टर्सचं होतं, म्हणजे अक्षरशः ऑडियन्स इतका छान होता ना. सो आता परत तीच गोष्ट, मी ती कॅरेक्टर, धीरज नावाचं कॅरेक्टर मला प्ले करायला मिळालं. आणि माझ्या कॅरेक्टरच्या ऑपोजिट, म्हणजे माझा जॉनर आहे इमोशनल आणि कॉमेडी. सिरियस पण मी जॉनर करतो, पण ते कॅरेक्टर इतकं भारी होतं ना की जसं माझ्याकडे ते कानावरती आलं की बाबा असं असं चॅनलकडून आलं आहे आणि चॅनलने तुला विचारलं आहे यासाठी की बाबा हे कॅरेक्टर सूट होतं आहे तुला, तुम्ही कराल का. आणि इथे कंटिन्युटी असताना तिथले माझे डेट्स पण मी मॅनेज केले थँक्स टू माय स्केड्युलर सिरियलचे, जे
त्यांच्यामुळे मला ते धीरज कॅरेक्टर प्ले करता आलं आणि इतकं सुपर कॅरेक्टर होतं ते. म्हणजे तो एक छान मुलगा होता जो गावातनं आलेला, त्याचे आईवडील म्हणजे फार ऑपोजिट, म्हणजे इतका लुकसुद्धा माझा चेंज. म्हणजे इथे आत्ताचा हा मॉडर्न लुक आहे, म्हणजे तिथे ते सेटवरती काय करायचे बापरे. म्हणजे तो जो मेकअप यायचा ना, टचवूड इतका सुंदर मेकअप होता. माझे जे मेकअप आर्टिस्ट दादा होते तिथले पण. आणि माझं ट्रॅक ज्या दिवशी लास्ट ट्रॅक होतं, आय स्वेअर माझं मेकअप दादा पण माझ्याकडे येऊन रडले की भाई मत जाओ यार, आपके बिना ये अच्छा नाही. क्योंकि कारण कसं होतं, आम्ही कंटिन्युअस डे नाईट शूट करायचो आणि सिरियलवरती पण सगळं छान होतं, ॲटमॉस्फिअर वगैरे छान. आणि ते कॅरेक्टर माझं होतं असं की हा धीरज आ गए. आणि ते मला स्वतःला पण वाटायला की बाबा माझं नाव धीरज आहे. पण खूप सुंदर एक अटॅचमेंट होतं. ॲक्च्युअल माझं ते धीरज दामिनी सेटवरचे जे मेकअप आर्टिस्ट होते ते पण खूप छान होते. म्हणजे खूप मला सपोर्ट केला. मला तो माणूस माझ्या मागे सावलीसारखा असं, म्हणजे एवढंसं जरी मला स्वेट आला ना, घाम, तो टच, हा सर आया मैं. इथे पण तसं आहे. इथे माझे मेकअप आर्टिस्ट एक आहेत विजयदादा म्हणून आमचे, ते पण इतके जॉली आहेत ना. ही इज अ व्हेरी जॉली पर्सन. आणि आत्ता मी एका हे माझं हे आजचं शूट जे झालं ना, एका फ्रेंडला भेटायला जाणार आहे मी. एक सरप्राईज व्लॉग असेल तो माझा. पण जर कोणाला माहिती असेल हे, म्हणजे मला यूट्यूबमध्ये थोडीशी हेल्प हवी आहे, तर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला हेल्प करा. कोणी असं मोठा यूट्यूबर जे माझ्या पेजला सबस्क्राईब करत असेल की माझं बाबा कॉन्टेंट छान आहे हे असं काय, तर मला प्लीज कोणीतरी समोरून अप्रोच करा कॉमेंट सेक्शनमध्ये. फार तर सहजासहजी माझ्या व्लॉग्सला व्ह्यूज जात नाही, पण मध्येच इतके हाय व्ह्यूज गेलेले, जवळजवळ 1.5 लाख मिलियन पण टच होऊन आले. पण तरी माझं आय डोंट नो वाय इट इज नॉट हॅपनिंग. पण होईल. होप सो. पॉझिटिव्ह राहा, असं सगळेच म्हणतात. पॉझिटिव्ह राहिल्याने सगळ्या गोष्टी होतात. आणि हा जो लुक आहे ना, हा इतका सुंदर आहे ना, इतका गोंडस लुक आहे ना, खूप गोंडस लुक आहे. आणि एक सेल्फ गिफ्टेड पण मी म्हणजे आत्ता माझ्याकडे इयरबड्स नव्हते. म्हणजे ॲक्च्युअली माझ्या घरात एकच इयरबड होते, ते पण माझा भाऊ वापरायचा, मी वापरायचो. त्याला पण त्याच्या पर्सनल यूजसाठी लागायचं. मग मी स्वतःला सेल्फ गिफ्ट केलं एक छोटंसं. माझी स्क्रिप्ट, साहिल नाव आहे माझं. हे माझं छोटंसं गिफ्ट जे मी सेल्फ गिफ्ट केलं आहे मला स्वतःला. सो मम्मीला पण आवडलं ते सेल्फ गिफ्ट. आणि काय अजून काय बोलू, म्हणजे थँक्स टू ऑल. एवढं सगळेजण माझ्यावर प्रेम करत आहेत. आणि स्टे ट्यून, कारण मी इथून एका अशा व्यक्तीला भेटायला जाणार आहे. म्हणजे सरप्राईज व्यक्ती आहे ती. खूप मी ॲक्च्युअल फॅन आहे त्या व्यक्तीचा. म्हणजे तो जो, म्हणजे त्या व्यक्तीचा जो इनोसन्स आहे, सो तो खूप असं, म्हणजे काय म्हणतात, निरागसतेचा कहर आहे तो. म्हणजे ती आहे ती व्यक्ती. आणि खूप आम्ही लवकरच भेटू. आणि भेटल्यावरती धमाल मजा करणार आहे आम्ही सेटवरती. इथून या सेटवरून थोडंसंच लांब आहे, सो मी ते करणार आहे म्हणजे हे झाल्यावरती. आणि बाय द टाईम थँक्यू. इंस्टाग्रामला मला फॉलो करा. माझी इंस्टाग्राम ID आहे साईदत्त_बाली. ॲक्च्युअल अजून 2-3 गोष्टी आहेत. मी यूट्यूबला लाईव्ह येण्याचा पण प्रयत्न करेन. मोस्टली मी इंस्टाला लाईव्ह येईन आता 10K झाल्यात तर या हिशोबाने. ऑल्सो बस इतकंच. थँक्स टू यू ऑल. टचवूड. श्री स्वामी समर्थ. एंडिंग दिस लाईव्ह. नटराजाच्या चरणी एक प्रार्थना आहे की ही जी कला आहे ना माझ्यातली, ती अशीच राहू देत. नेहमी मला डाऊन टू अर्थ ठेवाने देवाने. डोक्यात तिडीक जाऊ नये, हवा घुसू नये, मी मोठा आहे ना. जमीन के अंदर जाना है ना आसमान को छूना है. मधल्यामध्ये सगळं करायचं आहे आपल्याला. सो आता लंच ब्रेक होईल. भूकसुद्धा लागली आहे, भरपूर भूक लागली आहे मला. आज वेडनसडे आहे, मे बी आज नॉनव्हेज असेल सेटवरती आमच्या. भयंकर छान असतं सेटचं जेवण. असं फक्त भात चांगला नसतो. आय डोंट नो तो भात असा का करतात, पण ठीक आहे. घरचं जेवण हे घरचं जेवण असतं, बाहेरचं असतं. आता रूममध्ये मी माझ्या एकटा आहे. ही माझी रूम आहे. तर मगाशी एक ॲक्च्युली आम्ही 3 जण रूम शेअर करतो, ही 3 कॅरेक्टर्स. सो आता 2 सीनमध्ये आहेत, माझं नाही आहे. सो मला स्क्रिप्ट दिलं तर वाचायला. एक झालं आहे आमचं हे स्क्रिप्ट, दुसरं पडलं आहे. सो दॅट्स ऑल. आणि हेटर्स जे असतात, हेटर्सला पण एक खूप चांगली टिप देतो की तुम्ही हेट करत राहा,
तुम्ही अजून हेट करत राहा, मी तितकाच ग्रो करत राहीन. कारण ना मला भरपूर लाईफमध्ये टॉन्ट्स पडले यार की बाबा हा काय करतो, टिकटॉकर आहे, असं आहे तसं आहे, तू हे केलं आहेस का रे, टेपा देतो. पण त्या टेपा देतो किंवा टेपा देण्यापेक्षा मी काय करून दाखवतो आहे ना ह्याच्याकडे लक्ष द्या. आय स्वेअर, मग तुम्हाला हेट नाही करत पण सांगतो आहे, तुम्ही जितकी एखाद्याची टिंगल करता, टवाळकी करता, तो तितकाच माणूस कधी ग्रो होतो ना कळत नाही. आणि दॅट्स ऑल. भेटूयात, कंटिन्यू राहील व्लॉग हा. चलो बाय.